सुंदर उठते जोराची कंठी धरके माल मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव रत्नाकरित भरा गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केसरा हिरे गळित कोकळ शोभा कोबरा गुणगुणती पोरे चरणी नागरिया जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरसोन वक्र तुंग त्रिनयना दास रामाचा वरपाय जगना संकटी पावावे निर्णामी रक्षावी सर्वर वंदना जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लोकौली विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ तारा तिने श्रीवाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा तेथून या जल निर्मळ वाहे धुळधुळा जय देव जय श्री शंकरा हो भोळ्या शंकरा आरती शाही श्रद्धा मित्रमंडळ वाडोली गाव चेंबूर सालाप्रमाणे यावर्षी श्री अक्कलकोट स्वामी प्रगट दिन सोहळा हा मोठा उत्साहात साई मंदिरा पटांगणात साजरा होत आहे। आज 10 वर्षे झाली। पहिले इकडे विदाउट पावतीचे आमच्या गावातली मंडळी प्रोग्राम करायचे, पण आमचं देऊळ रजिस्टर असल्यामुळे आम्हाला इकडे लोकांचा गैरसमज व्हायचा की अरे हेच मंडळ करताय म्हणून आम्ही तो ताब्यात घेतला। कारण स्वामींच्या कृपेने इथे सगळं काय व्यवस्थित होतं, कधी आम्हाला कमी पडत नाही कशाची, अन्नधान्याची, पैशाची, सगळ्या सगळं आता इथे मदत होत असते। आणि चेंबूरमध्ये आमच्या इथे वाडोली गावचं साई मंदिराचं नाव आहे, कारण आज 26 वर्ष आमचा भंडारा होतो आहे साई भंडारा, आणि त्याच्यानंतर 10 वर्ष गजानन महाराजांचा आणि स्वामी प्रगटांचा हा मोठ्या उत्साहाने इथे साजरा होतो। सगळी लहानसोन मंडळी इकडे भंडारासाठी येतात, भजन असतं इकडे, भजन पण होतं 2 तास 3 तास, आणि अशा प्रकारे ह्या सगळ्या भक्त मंडळी इकडे जमत असतात आणि आनंद उत्साहाने आनंद घेत असतात आणि भंडाराचा लाभ घेत असतात। आता तुम्ही मागच्या वेळेस पण इथे आला होतात, ज्यावेळेस आपण गजानन महाराज प्रगट दिन सोहळा साजरा केला होता, तर तुमच्या माध्यमातून इथे शूट करण्यात आलं होतं की या कार्यक्रमाचं सगळं तुम्ही दाखवलं पण होतं की आम्ही त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला की वाडोली गावामधील विविध चरीमरीचा कार्यक्रम देखील आमच्या मंडळाच्या वतीने म्हणजे गावाच्या वतीने आम्ही सगळे मिळून साजरा करतो, ते देखील आम्ही सांगितलं होतं। यावेळेस आपल्या इथे 14 जानेवारीला साईबाबाचा भंडारा झाला, त्यावेळेस 10,000 लोक भंडाऱ्याचा लाभ घेतला होता ह्याच देवळामध्ये साईबाबांच्या, आणि ह्याच पटांगणामध्ये आता आपण गजानन महाराज प्रगट दिन सोहळा देखील साजरा केला होता, ते तुम्ही आमची बाईट घेतली होती त्यावेळेस। आणि त्यानंतर आता गजानन महाराजांना 15 वर्ष इथे आपण भंडारा करतोय त्यांचा आणि महाप्रसाद तो देतोय, आणि त्यानंतर आता स्वामी समर्थ महाराजांचा हा महाप्रसादाचा कार्यक्रम भंडाराचा कार्यक्रम आहे। यामध्ये आता आरती होईल आणि लोक भरपूर प्रमाणात या महाप्रसादाचा लाभ घेतात, म्हणजे 3 ते 2,500 लोक या महाप्रसादाचा लाभ घेतात। अनेक भागातून लोक स्वामी समर्थांचे भक्त इथे येऊन या महाप्रसादाचा लाभ घेतात। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रशासनाची लोक आपल्याला सहकार्य करत असतात, यामध्ये RCF पोलीस स्टेशन आहे, महानगरपालिका आहे, वाहतूक विभाग आहे। आता तुम्ही पाहिलं वाहतूक विभागाचे अधिकारी आले होते, काही लोकांनी मध्ये गाड्या लावलेल्या वाहनं मध्येच उभी केली होती, पण अविनाश शेवाळे यांच्या माध्यमातून त्यांना आपण कॉल करून त्या गाड्या इथून काढण्यात लावल्या, जेणेकरून हा महाप्रसादाचा कार्यक्रम अगदी सुलभ होईल आणि लोकांना या महाप्रसादाचा लाभ मिळेल। आज 31 मार्च 2025 श्री स्वामी समर्थ महाराज प्रगट दिन सोहळा श्री साई क्षेत्र मित्र मंडळाच्या माध्यमातून आज 15 वर्षे झाली। जसे आमचे मित्र अनिल कुलकर्णी आणि फ्रान्सिस मार्टिन हे मंडळाचे आधारस्तंभ आहेत खऱ्या अर्थाने, आणि त्यांच्या मेहनतीने अनिल कुलकर्णी असतील, फ्रान्सिस मार्टिन, चकोर नव्वार, यशवंत भदौरी आणि सर्व वाडोली गावातील आमचे मित्रपरिवार, साई क्षेत्र मित्रमंडळाचे सर्व सहकारी, आसपास परिसरातील सर्व भाविक
यांच्या मदतीने असे अनेक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतात। गेल्याच वर्षी श्री साई क्षेत्र मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी मकर संक्रांतीचं औचित्य साधून 26वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषाने उत्साहाने साजरा झाला आणि आता गेल्या महिन्यात श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा देखील मोठ्या उत्साहाने या ठिकाणी साजरा झाला आणि आज स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा आज सकाळी 7 वाजल्यापासून मोठ्या उत्साहाने जल्लोषाने या ठिकाणी साईबाबांवर अभिषेक झाला, स्वामी समर्थ महाराजांवर अभिषेक झाला, त्यानंतर पूजा अर्चा झाली आणि सकाळपासून आपण बघितलं असेल अत्यंत प्रसन्न वातावरणामध्ये या ठिकाणी भाविकांची सारखी ये जा चालू आहे। दुपारी देखील या ठिकाणी छोटासा भंडारा होता, त्याचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी महाआरती संपन्न होणार आहे। महाआरती संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी 2,500 ते 3,000 भाविकांसाठी या ठिकाणी भंडाऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील सर्वांना या ठिकाणी मंडळाच्या वतीने आग्रहाची विनंती करण्यात आलेली आहे। आपण देखील या ठिकाणी आलात, मी मंडळाच्या वतीने वाडवली गावातील नागरिक म्हणून मंडळाचे खूप खूप आभार मानतो, कारण की आपल्याला एवढं लांब अक्कलकोट स्वामींच्या इथे मठात जाता येत नाही आहे, गजानन महाराजांच्या तिथे जाता येत नाही, शिर्डीला जाता येत नाही। सर्व या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून पूजा अर्चा चांगल्या प्रकारे संपन्न होते, भंडाराचा लाभ सर्व भाविकांना घेता येतो। मी खास करून मंडळाचे मनपूर्वक आभार मानतो। सर्व सदस्य, त्यांना मेहनत करणारे सर्व लहान थोर मंडळी, सर्व भाविक देणगीदार, तसेच आरसे पोलीस ठाणे आणि मुंबई महानगरपालिका यांचे देखील मी मनापासून आभार मानतो। आपल्या माध्यमाच्या दारातनं या ठिकाणी सर्वांपर्यंत हे कार्यक्रम पोहोचवले जातात, आपले देखील मनपूर्वक आभार, धन्यवाद। आपल्या सर्वांना स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। CEN न्यूज, देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।